काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानसभेतल्या भाषणावर टीका केली। मुख्यमंत्र्यांनी मी करू नये, जनतेच्या पैशातून पूल उभारलाय असं सपकाळांनी म्हटलंय। तर मिसिंग लिंकचा घोळ समोर आल्यानं ते संतापल्याचंही त्यांनी म्हटलंय। मिसिंग लिंकचा जो एकंदरीत जो गोंधळ आहे तो लोकांपुढे आणला आणि ते इन्फ्रा मॅन नाही तर ते डिझास्टर मॅन आहे हे महाराष्ट्राच्या समोर आणल्यामुळे त्यांचा एकंदरीत त्यांची आगपाखड जी आहे ती झाली असल्याचं आढळून येतं। त्यांनी तो विषय जिव्हारी लावून घेतला, मात्र जिव्हारी लावण्याचा विषय नाही, ती वस्तुस्थिती आहे आणि ते सारखं सांगतात की मी केला माझ्यामुळे झाला। मला त्यांना अत्यंत विनम्रतेने सांगायचंय की अहो तुम्ही केला म्हणजे काही तुमचं शेत विकून, तुमचा वाडा विकून, तुमच्या काही परिवाराचे दागदागिने विकून हा काही मिसिंग लिंक केलेला नाही। जनतेच्या आलेल्या पैशातून, टॅक्सच्या पैशातून हा मिसिंग लिंक केलाय। तो जनतेच्याच पैशाचा होता आणि जनतेसाठीच आहे। एवढं मी करणं, एवढा अहंकार दाखवणं देवेंद्रजी हे बरं नाही। बातमी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची। राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांच्या आरोपांना उत्तर देतील। मुंबईत मुसळधार पावसामुळे गेलेले बळी, मिसिंग लिंक, शेतकरी कर्जमाफी, कायदा आणि सुव्यवस्थेवरून विरोधकांनी केलेल्या आरोपांना आज मुख्यमंत्री उत्तर देणार आहेत। त्यामुळे आरोप प्रत्यारोपांची आज फैरी झडण्याची शक्यता आहे। तर अधिवेशनाचं सूप वाजल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांची पत्रकार परिषदही होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।